खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत चांदगुडे कुटुंबातील कुणाल वय 19 वर्ष, त्याचे वडील मुरलीधर वय 48 वर्ष आणि आई संगीता वय 42 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुणाल कौटुंबिक वादातून मानसिक तणावात होता. शुक्रवारी सकाळी क्लाससाठी घराबाहेर पडलेला कुणाल खवड्या डोंगरावरती पोहोचला आणि कड्यावर जाऊन उभा राहिला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडील मुरलीधर मुलासह दरीत कोसळले. पती आणि मुलगा डोळ्यादेखत दरीत कोसळल्याचा धक्का सहन न झाल्यानं आई संगीता यांनीही दरीत उडी घेतल्याचं समोर आलंय. या घटनेत तिघांचाही मृत्यू झालाय. या घटनेनंतर चांदगुडे कुटुंबातील नेमका वाद काय याबाबत आता नातेवाईकांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कुणालचे वडील मुरलीधर यांनी आपल्या मनाने लग्न केलं होतं आणि लग्नानंतर ते आई वडील तसंच बहिणीपासून दूर राहू लागले असा दावा कुणालच्या आत्यानं केलाय. पत्नीमुळे मुरलीधर कुटुंबापासून दुरावले होते आणि त्यांना आपल्या माहेरच्या कुटुंबियांशी फारसा संपर्क ठेवता येत नव्हता असा आरोपही कुणालच्या आत्यानं केलाय. त्यामुळे मुरलीधर आणि त्यांच्या आई वडिलांसह बहिणीमध्ये अनेक वर्षांपासून अंतर निर्माण झालं होतं अशी देखील माहिती समोर आलेली आहे. मुरलीधर माझा भाऊ होता. त्यानं त्याच्या मनानं लग्न केलं होतं. लग्नानंतर तो आई वडिलांच्या घरी फारसा येत नव्हता. आम्हा बहिणींशीही फारसं बोलत नव्हता. त्याची पत्नी त्याला मुठीत ठेवत होती. तिनं त्याला आमच्याशी बोलू दिलं नाही. जिवंत असताना तो आमच्यापासून दूरच राहिला असा दावा कुणालच्या आत्यानं केलाय. काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं होतं. त्यावेळी मामा म्हणून मुरलीधर यांना लग्नाची पत्रिका देण्यात आली होती. वहिनीला घेऊन ये असं मी त्याला सांगितलं होतं. त्यावर ती येणार नाही, मी एकटाच येईन असं त्यानं सांगितलं. मी त्याला एकटा ये पण घरात वाद करू नकोस असं सांगून समजूत काढली होती अशी आठवण सांगताना आत्याला अश्रू अनावर झाले. कुणाल आणि त्याचे वडील म्हणजेच मुरलीधर यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना सुरुवातीला वेगळ्याच पद्धतीनं देण्यात आल्याचा दावाही कुणालच्या आजोबांनी केला. मुलाचा पाय मोडलाय असं आम्हाला पहिल्यांदा सांगण्यात आलं, मात्र मृतदेह घरी आणल्यानंतर आम्हाला खरी घटना समजली अशी माहिती कुणालच्या आजोबांनी दिली आहे. दरम्यान मुरलीधर यांच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या शेवटच्या भेटीच्या आठवणी सांगितल्या. मुरलीधर लग्नापासून आमच्याशी फार बोलत नव्हता. आधी आला तर कधी जर आला तर थेट शेतात जायचा. आम्ही त्याला शेतातील वाटणी दिली होती. त्याने त्याचं शेत वाट्याने दिले होते असं देखील कुणालच्या आजोबांनी सांगितलं. मात्र घटनेच्या अवघ्या 15 ते 20 दिवसांपूर्वी मुरलीधर घरी आला होता अशी आठवण त्यांच्या वडिलांनी सांगितली. त्यांच्या आईची प्रकृती आणि परिस्थिती पाहून मुरलीधर यांनी घरातील कामात मदत केली. आईला आता फार उठता बसता येत नाही. तिची परिस्थिती पाहून त्याने भांडी घासली, आम्हाला भाजी करून खाऊ घातली आणि आमच्यासोबत छान गप्पा मारल्या असं सांगताना त्याच्या वडिलांनी मुलासोबतच्या त्या शेवटच्या आठवणींना उजाळा दिला. चांदगुडे कुटुंबातील या दुर्दैवी घटनेनंतर आता कौटुंबिक वादाची नेमकी पार्श्वभूमी काय, कुणाल मानसिक तणावात का होता आणि मुरलीधर गेल्या काही वर्षांपासून कुटुंबापासून का दुरावले होते याबाबत पोलिसांकडून तपास केला जातोय. अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी.